नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडकी बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी असणार आहे. कारण की बघा या ठिकाणी जवळ-जवळ एका झटक्यामध्ये खूप साऱ्या ज्या लाडक्या बहिणींना या योजनेतून इथे बाहेर टाकल्या गेलेल्या आहेत. याचा अधिकृत जो डेटा आहे ना, हा आता जाहीर झालेला आहे. यामध्ये तुमचं नाव आहे की नाही ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत आणि त्यानंतर इथे इतक्या लाडक्या बहिणी का इथे अपात्र झालेले आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. बघा सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा, जवळ-जवळ 66 लाख ज्या लाडक्या बहिणींना ते या योजनेतून इथे अपात्र इथे करण्यात आलेले आहेत. आता याचं नेमकं कारण जे आहे ना, हे वेगवेगळी कारणं आहे. ते कारणं सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आणि त्यानंतर आपला जुलैचा हप्ता कधी भेटू शकतो ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. बघा महाराष्ट्रात अत्यंत चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे राज्यातील तब्बल 66 लाख महिलांना या योजनेच्या लाभार्थी यादीतून बाहेर काढण्यात आलेलं आहे. बघा ज्या लाडक्या बहिणीने ती ई-के-वाय-सी पूर्ण केलेली नाही, त्यांना इथे या योजनेतून जे आहे ना, इथे बाहेर काढण्यात आलेलं नाही. याचा आकडा जवळ-जवळ 66 लाख इतक्या लाडक्या बहिणी ज्या आहे ना, इथे अपात्र इथे ठरलेल्या आहेत. पुढे तुमचं यामध्ये नाव कसं चेक करायचं ते सुद्धा मी इथे सांगणार आहे. जेणेकरून तुम्हाला जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो इथे भेटू शकतो का नाही ते सुद्धा इथे क्लिअर होऊन जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहायचं आहे. बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने या संदर्भातील अधिकृत आकडेवारी जी आहे ना तिथं इथे जाहीर केलेली स्पष्ट केलेली आहे. त्यानंतर 1.66 कोटी महिला ठरल्या पात्र. बघा इथे जो आकडा आहे ना हा जून महिन्यात जवळ-जवळ 1.66 लाख इतक्याच लाडकी बहिणींना जून महिन्याचा जो लाभ आहे ना तो इथे भेटलेला होता. आता जुलै महिन्यामध्ये जो जुलैचा हप्ता येणार आहे, हा जुलैचा हप्ता फक्त इतक्याच लाडक्या बहिणींना भेटणार का? का याच्यापेक्षा तो सुद्धा जो आकडा आहे तो कमी होणार? ते सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत आणि त्यानंतर तुमचं नाव कसं चेक करायचं ते बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहायचं बघा राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात तब्बल 1,66,00,000 महिला या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत. महिला व बालविकास विभागाने पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचे जे ₹1500 ना हे त्यांच्या अकाउंटवरती ते जमा केलेले आहेत. बघा इथे जवळ-जवळ 1.66 लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरले आहेत आणि त्यांच्यासाठी जून महिन्याचा जो हप्ता आहे ना, तो हप्ता त्यांना देण्यात आलेला आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, अजून खूप साऱ्या लाडक्या बहिणींना जो जून महिन्याचे ₹1500 आहे, हे इथे भेटलेले नाही आहेत आणि त्या काय म्हणत आहे, की "सर, आम्ही के-वाय-सी इथे पूर्ण केलेली आहेत. आमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या खाली आहे, तरीसुद्धा आम्हाला जून महिन्याचे ₹1500 का भेटलेले नाहीत?" तर त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण इथे बघायचा आहे. तर या योजना महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांच्या विभागातर्फत येतात. पात्र ठरलेल्या आणि ई-के-वाय-सी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या महिलांनाच या योजनेचा नियमित आर्थिक लाभ दिला जात असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहेत. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप साऱ्या लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी सुद्धा इथे पूर्ण केलेली आहेत आणि त्यांना इथे मे महिन्याचा हप्ता इथे भेटलेला आहे. त्यानंतर मार्च, एप्रिलचे सुद्धा इथे पैसे भेटलेले आहेत. परंतु जून महिन्याचे ₹1500 त्यांना इथे भेटलेले नाहीयेत. हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्याचं कारण सुद्धा आपण इथे बघणार आहोत. तर बघा इथे तुम्हाला मी याचं कारण सांगतो. खूप साऱ्या लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे त्यांना इथे लाभ इथे भेटलेला पाहिजे होता. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांची सुद्धा इथे पडताळणी इथे सुरू आहे आणि त्या पडताळणीमध्ये जर काही मिस्टेक आढळली, म्हणजे तुमच्या नावाची स्पेलिंग मिस्टेक असेल, जसं की तुमचं आधार कार्डवर नाव एक आणि बँकेत नाव एक जर असेल, तर तुम्ही सुद्धा इथे त्या पडताळणीत इथे अटकू शकता आणि त्यानंतरच तुम्हाला जो पडताळणी पूर्ण झाली, जर त्यांना काही चूक आढळली नाही, तेव्हा तुम्हाला जो हप्ते ना, ते हप्ते ते सुरळीत इथे होऊ शकतात. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता भेटलेला नसेल, त्यांनी इथे कुठल्याही प्रकारचं टेन्शन या ठिकाणी घ्यायचं कारण नाहीये. तुम्हाला सुद्धा यशस्वीरित्या हप्ते इथे भेटणार आहे. परंतु कधी तुमची पडताळणी जी पूर्ण झाल्यानंतर हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं इथे असणार आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप साऱ्या लाडक्या बहिणी आपल्याला विचारत आहे, की सरकारने इथली ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरूच काय केली? काय गरज होती सरकारला ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू करायची? तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात पहिले काही पुरुषांनी जे आहे ना, हे खूप साऱ्या या योजनेचा जो लाभ आहे ना, तो इथे घेतलेला होता आणि त्यामुळे सरकारचा जो निधी आहे ना, हा जास्त खर्च झाला आणि सरकारची जेव्हा ही गोष्ट लक्षात आली, त्यानंतर ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती असेल, त्यांच्या घरी 4 चाकी असेल आणि काही बहिणी सरकारी नोकरी असून सुद्धा त्यांनी लाभ घेतलेला होता. जसं सरकारचे लक्षात आलं, तेव्हा सरकारने यासाठी ई-के-वाय-सी प्रक्रिया इथे सुरू केली आणि ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू केल्यानंतर इथे ज्या खरंच लाडक्या बहिणींना गरज आहे पैशाची,
म्हणजे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या खाली असेल, त्यांच्या घरी कुठल्याही प्रकारची चारचाकी नसेल, ज्या लाडक्या बहिणी मोलमजुरी करून इथे घर चालवत असेल, अशा लाडक्या बहिणींसाठी ही योजना सुरू केली होती आणि त्यानंतर ई-के-वाय-सी पूर्ण झाल्यानंतर अशाच लाडक्या बहिणीचा जो लाभ आहे ना, तो इथे भेटू लागला आणि आपल्याला पहिले माहीत होतं, की आपला जो हप्ता आहे ना, हा हप्ता सुरळीत इथे भेटत नव्हता. वेळेवर आपल्याला पैसे भेटत नव्हते. तर अशा पडताळणीमुळे इथे खूप सारी मोठी छाननी इथे झालेली होती आणि अशा लाडक्या बहिणी ज्या आहे ना, त्या इथे अपात्र इथे ठरलेल्या आहे आणि आता खरंच त्यांना गरज आहे. त्यांच्यासाठी ही जी योजना आहे ही इथे सुरू झालेली आहे. हे सुद्धा इतकं महत्त्वाचं आहे. बघा सुरुवातीला महायुती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी ही योजना इथे सुरू केलेली होती. मात्र योग्य आणि गरजू महिलांपर्यंत या योजनेची रक्कम पोहोचावी यासाठी ई-के-वाय-सी ही मोहीम जी आहे ना, ही राबवण्यात आलेली आहे. मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जवळ-जवळ 66 लाख महिलांची नावे जी आहे ना, ही यादीतून इथे वगळण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांना आता इथे कायमचं इथे अपात्र इथे करण्यात आलेलं आहे. आता यामध्ये ई-के-वाय-सी केलेल्या ज्या लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी केली त्यासुद्धा इथे बहिणी असणार आहे आणि त्यानंतर ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती असेल त्यासुद्धा इथे बहिणी असू शकतात. त्यानंतर ज्यांच्या घरी चारचाकी गाडी आहेत अशा सुद्धा या बहिणी 66 लाखामध्ये इथे असू शकतात. परंतु त्यांनी फक्त आकडा जो आहे ना, ही के-वाय-सी केलेल्या न केलेल्या बहिणीचाच त्यांनी आकडा सांगितलेला आहे. अजून बाकी त्यानं जो आकडा आहे ना, तो इथे प्रसिद्ध केलेला नाही आहे. त्यानंतर इथे बघा जो जुलै महिन्याचा हप्ता आहे, तो हप्ता आपल्याला इथे कधी भेटू शकतो, ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. परंतु त्याआधी मी तुम्हाला एक सरळ साधा आणि गणित सांगतो, की आपल्याला मागील जे हप्ते ना, ते हप्ते किती-किती तारखेला भेटलेले आहेत. बघा, सगळ्यात पहिले जो आपला मे महिन्याचा हप्ता आहे, हा मे महिन्याचा हप्ता आपल्याला 15 जून रोजी आपल्या अकाउंटवरती इथे जमा झालेला आहे. त्यानंतर जो जून महिन्याचा हप्ता आहे, हा जून महिन्याचा हप्ता आपल्याला 15 जुलै रोजी आपल्या अकाउंटवरती ते जमा झालेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला जो जुलै महिन्याचा हप्ता आहे, हा जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा आपल्याला 15 ऑगस्टच्या आसपास इथे भेटू शकतो. कारण की 15 ऑगस्ट हा सण उत्साहात इथे साजरा केला जातो आणि या सणानिमित्त आपल्याला जे पैसे आहे ना, ते भेटू शकतात. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आजची जी तारीख आहे ना, ही 4 ऑगस्ट आहे आणि बहुतेक आपल्या अंदाजानुसार 10 ऑगस्ट रोजी जो जी-आर आहे ना, जुलै हप्त्याचा, हा जी-आर निघू शकतो आणि 15 तारखेपर्यंत आपल्या अकाउंटवरती जे पैसे आहे, ते पैसे आपल्या अकाउंटवरती ते जमा होऊ शकतात. तर हे गोष्टी जे आहे ना, ते स्पष्ट इथे झालेल्या आहेत. त्यानंतर तुमचं नाव या यादीत आहे का नाही हे कसं चेक करायचं? तर तुम्हाला याचा जर संपूर्ण व्हिडिओ पाहिजेत असेल, तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे, की आम्हाला हा व्हिडिओ पाहिजेत आहे, की आम्ही इथे पात्र आहोत की अपात्र आहोत. तर त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ देण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. कमेंट करून नक्की सांगायचे की तुम्हाला त्यावर व्हिडिओ पाहिजेत का? त्यानंतर इथे जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल मी तुम्हाला इथे क्लिअरली जी माहिती आहे ती सांगितलेली आहे. त्यानंतर 66 लाख लाडक्या बहिणीबद्दल सुद्धा तुम्हाला इथे माहिती इथे सांगितलेली आहे. त्यानंतर ई-के-वाय-सी बद्दल तुम्हाला इथे माहिती पाहिजेत असेल की जी ई-के-वाय-सी प्रोसेस आहे ती नेमकी कधी सुरू होणार आहे. तर त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे. चॅनलवर जर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला इतर लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचा आहे. जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती भेटेल. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत